मला डाळिंबाला सोडून गेल्यासारखं वाटतं. माझी डाळिंबाग कायमची तानावर गेल्यासारखी वाटते. एक तर झाडं बाद होण्याचं प्रमाण जास्त, त्यात फुलं पण टिकत नाही. बरं फळं आले तर ते फळं पण मोठे होत नाही. बरं फळं आल्यानंतर त्याला कलर पण येत नाही. माझ्या बागेची अवस्था राम भरोसे झाल्यासारखं वाटते. फळं तर काय लाल होत नाही, मीच लाल झालो टेन्शन घेऊन. ए बोंबल्या, ओरडतो काय डोक्यावरून पाणी येण्यासारखा? अरे ते पीक आहे पीक, बायकोची मर्जी नाही एका दिवसात बदलून जाईल. अरे जमतच नाही तुम्हाला ते सगळे नाटक. काय झालं पुन्हा? अहो आप्पा काय सांगू तुम्हाला, फुलं गळतात. बरं टिकलं तर फळ वाढत नाही, आणि फळ वाढलं त्याला कलरच येत नाही. आता तुम्ही सांगा, असं फळ कोण खरेदी करणार बरं? अरे बोंबल्या, या 3 वेगवेगळ्या समस्या नाहीये, तर या डाळिंबांच्या नैसर्गिक समस्या आहे. आणि या समस्यांच्या मूळ अशी आहे झाडांचं कुपोषण. जे झालेलं असतं त्यांच्या वाढीच्या टप्प्यानुसार त्यांना पोषण न मिळणं, यामुळं. मग त्याला उपाय काय? मी तर भरपूर खतं टाकले त्याला. बोंबल्या, त्याला भरपूर नाही तर योग्य खत योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने त्या पिकाला पुरवलं पाहिजे. आता योग्य खत, योग्य वेळ आणि योग्य ठिकाण हे कसं काय समजेल माझ्यासारख्या शेतकऱ्याला? तर तूच सांग काहीतरी उपाय असेल त्यासाठी. बोंबल्या, यासाठी एक सोपा मंत्र आहे. तो म्हणजे पीक वाढीच्या टप्प्यानुसार त्याला गरज असल्यास आपण महादनचं सॉल्युटेक डाळिंब स्पेशल हे वापरायचं. म्हणजे कसं, यामध्ये सगळंच साधलं जातं. पहिली अडचण म्हणजे झाड कायम तानावर दिसतं आणि तशी मर होते. याला 2 गोष्टी कारणीभूत आहे. पहिलं म्हणजे झाडांची पुरेशी विश्रांती, आणि दुसरं म्हणजे त्यांचं सकस असं पोषण. या 2 गोष्टी जर आपण पुरेपूर पूर्ण केल्या तर त्यांचा ताण कमी होतो आणि त्याची मरतूक पण कमी होते. आता पुढची समस्या, फुल टिकत नाहीत. फ्लॉवरिंगला झाडाला सर्वाधिक गरज असते उच्च फॉस्फरस आणि ट्रेस एलिमेंटची. या अभावात फुल येतात पण टिकत नाहीत. इथे महादनचं स्टेज स्पेसिफिक न्यूट्रिशन कामाला येतं. म्हणजे योग्य टप्प्यावर योग्य पोषण, ज्या स्टेजला जे हवं ते अचूक त्या स्टेजला. आणि त्या पहिल्या स्टेजसाठी उत्तम उपाय सॉल्युटेक पोमोग्रेनेट ग्रेड 1. हाय फॉस्फरसमुळे फुलेरा जोमाने वाढतो. ट्रेस एलिमेंट्समुळे पॉलिनेशन सुधारतं. फ्रूट सेट मजबूत होतं. फुलं गळण्याचं प्रमाण कमी होतं. दुसरी अडचण, फळ वाढ थांबणे. फुलधारणा झाल्यावर झाडाला लागतो बॅलन्स NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. तिन्ही योग्य प्रमाण नसेल तर फळाची वाढ अडखळते. सॉल्युटेक पोमोग्रेनेट ग्रेड 2 NPK 10, 22, 20 फ्रूट डेव्हलपमेंट स्टडी ठेवतो. आकार, वजन, दृढता सुधारते. क्रॅकिंग कमी, फळाची युनिफॉर्मिटी छान दिसते. तिसरी अडचण, रंग आणि गोडी कमी. मॅच्युरिटीला पोटॅशियम हा मुख्य नायक. पोटॅश के ची मात्रा नसेल तर लाल रंग फिका, गोडी कमी आणि बाजारभाव पण कमी. सॉल्युटेक पोमोग्रेनेट ग्रेड 3 NPK 5, 10, 35 गडद, आकर्षक लाल रंग, गोडी आणि वजन वाढ, क्रॅकिंग कमी, शेल्फ लाईफ सुधारते. म्हणजे बोंबल्या, फुलं फळं रंग एका लाईनी जर सेट करायचे असेल तर महादन सोल्युटेक प्रोमोगेनेटच्या 3 स्टेप म्हणजेच डाळिंबाची पूर्ण सोय. म्हणजे आप्पा माझ्या डाळिंबाला डॉक्टर नाही, महादन स्टेज स्पेसिफिक ट्रीटमेंट लागत होती. चला खत आणूया रपारप, डाळिंबाची कथा बदलूया फुलापासून तर रंगापर्यंत. लक्षात ठेवा, फुलोरासाठी ग्रेड 1, फळवाढीसाठी ग्रेड 2 आणि रंग, वजन, गोडीसाठी ग्रेड 3 वापरायचं. लक्षात ठेवा. महाधन